होईल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर प्रथम पहिला बॉल घेऊन ओहो पहिला बॉल वेगवान बॉल तेज सरळ बॉल सरळ विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना पाहायला मिळाला पहिला बॉल खूप चांगला टाकलाय हाही गाव म्हटलं टेंबीपाडा गाव तर क्रिकेटचा अगदी मोठा फॅन असलेला हा गाव आहे या गावामध्ये आपण पाहिलं तर सातत्याने टेंबीपाडा लीगचं आयोजन केलं जातात गाव कपचं आयोजन केलं जातं त्यावेळी सर्व गावकरी एकत्र येत असतात आणि त्याच गावातील संघ टेंबीपाडा तर दुसऱ्या बाजूला नारंगी एक मोठं नाव आहे शफल उंकळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय पहिले दोन बॉल जर पाहिले ना तर पहिले दोन बॉल खूप चांगल्या पद्धतीने टाकला प्रथम यांनी पाटील नेटवर्कचे आमचे जतीन आहेत त्यानंतर अमर आहेत सध्या स्कोरिंगच्या माध्यमातून भूमिका बजावत आहेत मायकोपच्या परिसरातून बिलॉंग करणाऱ्यापैकी त्यांना आपण पाहतात सध्याच्या घडीला पहिले दोन बॉल डॉट तिसरा बॉल प्रथम पुन्हा एकदा तयार मयूरसाठी फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र ग्लान्स केला बॉल चालला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात बॉलला अडवलाय क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर हितेश मेहर बॉलला अडवत असताना पाहायला मिळतात चांगली फिल्डिंग करतायत एका धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 रन एक गोष्ट क्रिकेटमध्ये मैदानावरती खूप महत्त्वाची आहे तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच क्रिकेट तुम्ही मैदानावरती ज्यावेळी खेळताना त्यावेळी तुम्हाला 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये द्यायचे असतात ते नाही दिलं तर परिणाम तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये भोगदावा लागतोय आणि बऱ्याच संघाच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर त्या गोष्टी घडल्या होत्या मागच्या 3 मॅचमध्ये फिल्डिंगची कामगिरी आहे ती तुमची नेहमी चांगली राहावी ती चांगली राहिली तर बाकीच्या गोष्टी देखील चांगल्या घडतात माहोलही चांगला राहतोय षटके दरम्यान पुढचा बॉल आता पंचाने काय सांगितलंय रेफर केलेत तिसऱ्या पंचांकडे ही मागणी केलेत तिसरे पंच बिझी होणार आहेत ऑनफिल्ड डिसिजन पंच काय सुरुवातीचं डिसिजन जर आपण पाहिलं तर यस चेक केलं जाणार आहेत त्यामुळे त्याही गोष्टीची चर्चा होणार आहेत थोडंसं ओव्हर स्टेप झालाय का नाही ते आता पाहिलं जाणार आहेत तिसऱ्या पंचाचं डिसिजन आहे नो बॉल मैदानावरती आपण पाहिलं तर पंच आधी नो बॉल तर इशारा पंचाने दिला होता परंतु पडताळणी केली हा बॉल नो बॉल आहेत की नाही ते पंचाने मात्र सांगितलं नाही यस नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आता घोषित करण्यात आलेले आहेत नो बॉल आहेत पुढचा बॉलही हा यस लाईन आहे तर लाईन मारण्यासाठी आयोजकांना विनंती आहेत आयोजकांची टीम आपणास विनंती सर आहेत चला पुण्याच्या मैदानाच्या दिशेने आपण मार्गस्थ होऊयात 3 बॉलचा खेळ संपला धावा धावफलकावरती 2
नेक्स्ट मॅच आपल्याला दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहिलं तर पांजू स्पोर्ट्स पांजू आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर 311 संतोष भुवन. या दोन संघादरम्यान पुढचा मॅच होणार आहे. दोन्ही संघ आपण तयार राहायचे आहेत. या डावानंतर बरोबर टॉस केला जाईल. आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये खेळलाय, विकेट जाण्याची दाट शक्यता. मैदानाच्या आतमध्ये विकेट गेलाय, परंतु घडलंय काय, फ्रीटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये असल्या कारणामुळे जीवनदान मला एक्साइटमेंट होती. खेळाडू तिथे पाहिलं तर कैलास होते, कैलासचा कॅच कॅरी केला होता, एक्साइटमेंट होती. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा फ्रीट असल्या कारणामुळे जीवनदान मिळालंय ते आकाश यांना. रनसंख्या आपण पाहतायत पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये हा बॉल तिथे मात्र भरपूर उंच गेला, डिस्टन्स नाही गाठू शकलं होतं या बॉलने. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मोठी विकेट जाऊ शकतात. मैदानाच्या आतमध्ये मयूर मांगेला मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. एनसीसी नारंगी टीमला लागलाय हा मोठा धक्का. मयूर बाद. स्विच हिट करायचं होतं मयूर यांना, फटका मात्र तितका प्रॉपर कनेक्शन नाही पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा मैदानावरती घेतला तो टीम शनिदेव कृपा आगाशी टेंबीपाडा संघान. आणि मयूरची एक स्वस्तामध्ये विकेट आलेत. नवीन बॅटर मैदानावरती आपण पहिल्यांदा दाखल होत असताना पाहायला मिळतं मिस्टर गौतम पाटील. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं नंबर 3 वरती तो सध्या आलाय. स्ट्राईक इनला एका बाजूला तर गौतम पाटील पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला आकाश. पहिलं षटक टाकत असताना प्रथम याने आतापर्यंत लेन चांगली ठेवलेत. प्रेक्षक वर्ग तिथे मात्र अगदी आनंदी असतील. टीम टेंबीपाडाच्या अगदी मोबाईलवरती युट्यूबला देखील अनेक जण पाहतायत, आपल्या स्मार्टफोन स्मार्ट टीव्ही वरती. ते या टेंबीपाडाच्या गावामध्ये मात्र या मॅचचा आनंद घेतात. अनेक प्रेक्षक वर्ग नारंगीचे देखील मात्र या मॅचचा आनंद घेतात, त्यांचे पुन्हा स्वागत. धावसंख्या 3, बॉल फेकून झाले 5, शेवटचा बॉल बाकी असणार आहेत. स्ट्राईक वरती गौतम 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाज तयार आहेत प्रथम. वेळ खूप महत्वाचे आहे, टाइम खूप महत्वाचा आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला, थोडासा बाहेरच्या दिशेने मात्र बॉलला घेऊन जात असताना पाहायला मिळालेत. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक खूप चांगल्या प्रकारे टाकलंय शनिदेव कृपा आगाशी टेंबीपाडा या संघानं. रन खर्च केलेत फक्त आणि फक्त 3 धाबा, विकेट मिळवल्या या षटकामध्ये. एक महत्वाची विकेट मयूर मांगेला यांची आपल्याला पाहायला मिळालीत. दोन्ही जोडी आता मैदानावरती प्रयत्न करतात धावा घेण्याचा. गौतम पाटील, आकाश मांगेला आणि त्यांच्या अगेन 4 षटकं कशी फेकली जातील मैदानाच्या आतमध्ये तेही पाहण्यासारखे असणार आहेत. शिवनेरी चषकासाठी आपले नारंगी गावचे भावेशजी पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. शिवनेरी चषकाच्या संपूर्ण आयोजकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद भावेशजी पाटील, आपल्या मनापासून आभार आहेत. एक ओव्हरचा खेळ संपला, धावा फलकावरती 3. 1 विकेटच्या नुकसानीनंतर गोलंदाज तयार आहेत. आशिष पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये बॅटची एज. आकाश मांगेला मैदानाच्या बाहेर आणखीन 1 विकेट गमावलाय. मयूर यांच्या नंतर आकाशांना देखील मैदानाच्या बाहेर जावं लागत आहेत आणि 3ऱ्या रनवरती हा 2रा विकेट मैदानावरती. धबधबलकावरती 3 विकेट गमावले. 2 नवीन बॅटर आता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतं धीरज पाटील. ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलंय, खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे टाकलेला बॉल, त्याला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पाठीमागे एक चांगला कॅच घेतलाय भावेश निजाई यांनी. या संघाचे कर्णधार आहेत आणि त्याने हा कॅच टिपत असताना विकेट मिळाली. विकेट मिळत असताना धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. नेहमी मात्र नावं घेतलं जातं त्या संघामध्ये. आपण पाहिलं तर प्रथम असतील, आशिष असतील, भावेश यांना पाहिलं, तिथेश मेहर यांना पाहिलं, आकाशला पाहिलं, सिद्धूला पाहिलं. हे खेळाडू आपण कैलास यांनाही पाहिलं. सातत्याने मात्र या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल आणि आज देखील मात्र पुन्हा चांगली कामगिरी करतायत. नवीन खेळाडू धीरज पाटील मैदानावरती आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारे ते इनिंग फेस करतायत. 3 आतापर्यंत विकेट गमावल्या, 2. कंडिशन थोडी खराब आहे या मॅच मध्ये टीम एनसीसी नारंगीची, परंतु ती चांगली येऊ शकतात. धीरज पाटील आणि गौतम पाटील यांना मात्र साजेशी खेळी आता मैदानावरती दाखवावी लागणार आहेत. आशिष पुन्हा तयार.
पुढचा बॉल, आशिषचा बॉल समोर मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात धीरज, पण गौतम यांनी सांगितलंय नाही आता या ठिकाणी विकेट आपण गमावलेल्या 2, त्यामुळे अति घाई कदापि आपल्याला संकटात घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे घाई नाही करायची, थोडंसं सावध खेळायचं आहे. हाच कानमंत्र मैदानावरती सध्या गौतम दुसऱ्या बाजूने देतोय. धावा फलकावरती 3, 2 गडी बाद. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहिलं तर खेळला गेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट. या 2 खेळाडूंमध्ये खूप चांगली पाहायला मिळालीत आणि पहिल्यांदा टाळ्यांचा गजर आहेत तो नारंगीच्या डगआउट मधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. त्याचं कारण आता धीरज पाटीलच्या बॅट मधून 2 धावा आल्यात आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 5, 2 गडी बाद. 5 रन लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1.3 ओव्हर्स. 1.3 चेंडूचा खेळ संपला, धावा आहेत 5. गोलंदाज तयार आहेत. आशिषचा बॉल पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर वेगवान तेज तरार बॉल, कशा प्रकारे गोलंदाजी करायची मात्र प्रथम यापूर्वी दाखवून दिलं. त्यानंतर आशिष यांना आपण मैदानावरती पाहिलं चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करणं पसंत करतायत आणि आणखीन एक निर्धाव चेंडू, धाव फलकावरती धावा 5. पुढचा बॉल, पुन्हा एकदा एक डॉट बॉलची समाप्ती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत विचार केला तर बॉल फेकून झाले 5, धावा फलकावरती बनवले गेले 5, विकेट गमावले 2. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल या षटका दरम्यान. काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न मैदानावरती गौतम करताय. 4 बॉल आतापर्यंत फेस केला धीरज यांनी, 2 धावा त्यांनी बनवल्यात. गौतम पाटील यांना पण पाहतात दुसऱ्या बाजूला नो स्ट्राइक इनवरती सध्या ते उभे आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे स्ट्रॉंग पाहायला मिळाले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, पैकी चांगली बॅकअप देखील चांगला पाहायला मिळतोय. आज सर्व काही टेंबीपाडा संघाच्या बाजूने जातं की काय. पंच लेग बायचा इशारा घोषित करतायत आणि लेग बायच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही धाव घेत असताना 2 षटकांचा खेळ संपलायत. 2 षटकानंतर टीम एनसीसी नारंगी संघाची धावसंख्या जर पाहिलीत तर 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षरशः जखडून ठेवण्याचं काम केलंय ते टीम शनिदेव कृपा आगाशी टेंबीपाडा या संघानं मैदानाच्या आतमध्ये. प्रथम मैदानावरती पुन्हा आल्यात. पहिल्या षटकामध्ये ज्या खेळाडूनं 3 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली तोच खेळाडू पुन्हा तुम्हाला मैदानावरती तिसऱ्या षटकासाठी पाहायला मिळतोय. सांघिक 3रं षटक आहेत, वैयक्तिक 2रं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी तो तयार आहेत. टाइम खूप महत्वाचा, वेळ तुम्हाला पाहावी लागेल, अन्यथा 20 मिनिटांमध्ये 4 षटकं नाही फेकली गेलीत तर एक खेळाडू 30 सेकंदाच्या आतमध्ये घेणं हे बंधनकारक असणार आहेत. प्रथमचा पहिला बॉल पुन्हा एकदा मात्र वेगवान पाहायला मिळाला. नाईट क्रिकेटमध्ये सध्या आपण पाहतात शिवनेरी चषकाचं आयोजन विराटन बुद्रुकचे मैदान आणि या मैदानावरती सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. डॉट बॉल येतोय संघाची धावसंख्या फलकावरती 6, 2 गडी बाद. 2.1 ओव्हर्स, 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. समोरच्या दिशेने मात्र फटका एक्झिक्यूट केलाय, चांगला टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक धावला बॉलवरती, चांगली फिल्डिंग. ओ थ्रो कुठे केलाय, इंटरेस्टिंग काय नाही. थ्रो जर पाहिला तर आपण खास करून करायचा तो गोलंदाजाकडे, परंतु थ्रो पाहिला तर जवळपास मिडॉनच्या दिशेने गेला होता. आकाश होते, चांगली फिल्डिंग केली. जो बॉल कदापि सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता त्या बॉलला आकाशनं अडवलाय आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धाव फलकावरती 8 धावा. 8 ऑन स्कोर कार्ड. थोडीशी संत सुरुवात आहे, सावध सुरुवात आहे, पण ती सुरुवात आता वाढवावी लागेल टीम नारंगीला. धीरज पाटील यांचं महत्वाचं स्थान आहे या मॅच मध्ये. ओ मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, तिथे व्हायला नाही हवं तेच आता मैदानाच्या आतमध्ये घडलंय. आधी एकदा तर बचावले होते, त्याच्यानंतर धावच सुटले आणि धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धीरज पाटील मैदानाच्या बाहेर. आणखीन एक विकेट टीम नारंगीची गॉन.
आधी तर बचावले होते धीरज, त्याच्यानंतर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं असेल सुरुवातीला बेल्स डिस्ट्रॉय नाही झाली, त्यानंतर थोडं पुढे आले होते, त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून आपण पाहिलं तरी विकेट आलेत. धीरज बाद. नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहिलं तर संदीप किनी सँडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सँडीवरती दारोमदार असेल या मॅचमध्ये. सँडीला एक चांगली इनिंग आता मैदानाच्या आतमध्ये पेश करावी लागेल. बॅटिंग लाईनअप तर खूप मोठी आहे, पण त्याच्यामधलं सिलेक्टिव्ह बॅटर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ठेवावे लागतील. तर दुसऱ्या बाजूला टेंबीपणा विचार करतायत. आतापर्यंत ज्या धावसंख्येपर्यंत आपण रोखण्याचा प्रयत्न केलाय तोच दबाव, दडपण, प्रेशर ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये दडपणामध्ये आणायच्या आहेत आणि तो प्रयत्न सध्या करतायत टीम टेंबीपणा टीम. धावा फलकावरती 8, 3 गडी बाद. 8 धावा 3 गडी बाद. 2.3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 3 बॉल अजूनही मैदानावरती बाकी आहेत. प्रथम यांना आपण पाहतात गोलंदाजीवरती. षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी तो तयार आहे. चौथा बॉल त्याला आता मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे, डिलिव्हर करायचा आहे. समोर आपण पाहिलं तर फलंदाज बॅटर संदीप किनी अर्थातच सँडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं तर तिथे निघून जातो. क्षेत्ररक्षक तयार आहेत. हितेश मेहर बॉल अडवत आहेत. सुरुवातीला tenniscricket.in या वेबसाईटवरती आपण ज्यांना काम करत असताना पाहिलं हितेश मेहर यांना, ते तिथे मात्र फिल्डिंगवरती आपण पाहू शकतो. एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 9, 3 गडी बाद. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाले त्या षटकादरम्यान. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. हलक्या चेंडूला मात्र पुन्हा आपण पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. आता गौतम जाणतात या श्रेणी जास्त घाई नाही करायची, थोडं सावध खेळायचं, रन घ्यायच्या बॅटमधून सन्मानजनक स्कोर उभा करायचा आहे. त्यामुळे प्रयत्न गौतम पाटील करतायत. धावा फलकावरती 10, 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी, अचूक लेंथवरती गोलंदाजी केले प्रथम यांनी, कौतुक करायला हवं. 1.5 ओव्हरचा आतापर्यंत स्पेल त्याने हाताळलाय. धावा खर्च केलाय 7, 1 विकेट या खेळाडूच्या नावी आहेत. आक्रमण केलंय संदीप किनी सँडेंच्या बॅटमधून. फटका दर्जाचा खेळ आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. वॉड ऑफ फील्ड आकाश पुन्हा एकदा पाहायला मिळाले. आज टेंबीपणा संघाची फिल्डिंग पाहून अगदी त्या ठिकाणी प्रेक्षकांना देखील टाळ्यांचा गजर होतोय. चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवला त्या ठिकाणी आकाशांनी, आणि आपल्या स्क्रीनवरती आपण सध्या आकाशांना पाहू शकतायत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. रन झालेत टीम एनसीसी नारंगी संघाच्या 12 आणि 12ला गमावल्यात विकेट 3. 12 धावांवरती 3 विकेट गमावल्या 3 ओव्हरमध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहे. डिझायर परफेक्ट सॉन्ग लावल्यात. आता या मॅच मध्ये कोण कोणाला झुकवणार ही देखील पाहण्यासारखे असणार आहेत. अशा वेळी गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर हितेश मेहर दाखल होत आहेत नंबर 4 वरती. 12, 3 गडी बाद. 3 ओव्हर चांगले राहिलेत. हे षटक पाहूया कशा प्रकारे असणार आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल समोर खेळलायत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहेत. कैलाश बॉल अडवतात, फिकी करतायत. एक सिंगल वरती कंप्लीट व्हावं लागेल, समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या फलकावरती 13 धावा. कैलास आणि हितेश ही जोडी मात्र नेहमी महत्वाची राहिलेत. आज कैलाशांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. धावसंख्या 13, 3 गडी बाद. पुढचा बॉल ऑप्टमच्या बाहेर सोडून दिला. या बॉलला पंच मात्र वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया कळवतायत. एक्स्ट्रानं टीमची टोटल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात 14 धावा ऑन स्कोर कार्ड. टेंबीपाडा म्हटलं तर तागावचे सरपंच विजयजी पाटील साहेब नेहमीच मात्र क्रिकेट शौकीन, क्रिकेट प्रेमी आहेत. ती सध्या माझा आनंद घेतात. त्यांचं स्वागत. त्यांचेच बंधू अजयजी पाटील. पुन्हा एकदा फटका दर्जेदार खेळलाय. संदीप किनी सँडी यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. व्हॉट अ शॉट. मारू शकतोय आणि मैदानावरती त्यांना हा षटका ठोकलाय. जिथे नारंगी संघाच्या पहिल्या 3 ते 4 बॅटरला जे जमलं नाही ते आता मैदानाच्या आतमध्ये संदीप किनी सँडी दाखवून देतोय. ताकदीने खेळणारा हा खेळाडू आहे. परफेक्ट टायमिंग. आता नारंगी तोच विचार करतो की संदीप किनी सँडी या मॅच मध्ये त्याने रन बनवायला हवा. हा विचार नारंगी संघ करतोय. धावा फलकावरती 20, 23 विकेट्स. गोलंदाज तयार. पुन्हा हितेश षटकातील पुढचा बॉल घेऊन.
पुढे टाकलाय, समोर टाकलाय, समोरच्या बॉलला देखील भिरकावलाय. संदीप किनी सँडी यांच्या बॅट मधून आणखीन एक विस्फोटक अंदाजामध्ये खेळलेला हा षटकार. 6 मध्ये आशिष आहे, सनी आहे, त्यांच्या चेहऱ्यावर थोडस स्माइल दिसतंय. स्माइल यायला हवी. षटकार येतात मैदानाच्या आतमध्ये संदीप किनी सँडी यांच्या माध्यमातून. हितेश गवड बाबू देखील खुश आहेत. आता 2 षटकारांनी धावसंख्या धावफलकावरती 26. 26 धावा 3 गडी बाद. 2 सिक्सर आल्यात. आणखीन एक फटका खेळलाय, समोर खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 अगेन 6 खेळला मैदानाच्या आतमध्ये. संदीप किनी सँडी ऑन फायर. फायर नाही, रेग्युलरली फायर. सिक्सर. चला बॉल मैदानाच्या मध्ये द्यायचं. पंचांना 3 सिक्सर मैदानावरती आलं. काय बॅटिंग सुरू आहे. संदीप किनी सँडी नाम तर सुनाई होगा मैदानावरती दाखवत आहेत. अडचणीमध्ये नेहमी हा खेळाडू जो आहे ना, तो संघाला मात्र एका चांगल्या रीतीने मैदानावरती घेऊन जात असतो. आणि आज पुन्हा एकदा अडचणीमध्ये वाढ होती जिथे नारंगी संघाच्या. तिथून मात्र या खेळाडूने ठोकलेले 3 षटकार. रन संख्या जर आपण पाहिली तर 32. आणखीन एक सिक्सर आला तर संतोष पाटील बंधू यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ओ फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. घेतलाय कॅच. अखेरीस विकेट आले संदीप किनी सँडी यांची. प्राइजलेस विकेट होती, परंतु संदीप किनी सँडी यांनी आपली जी भूमिका होती ती भूमिका स्पष्ट केलेली आहे. 3 सिक्सर खेळून ते मात्र मैदानाच्या बाहेर चालले आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 32, 32 आणि 32 वरती लगावलाय. हा 4था विकेट मैदानाच्या बाहेर. संदीप किनी गॉन. संदीप किनी सँडीने दाखवलं टाळ्यांचा गजर त्यांच्या स्थळी होतोय. आणि ते 3 सिक्सर आपण पाहिलं तर संदीप किनी सँडी यांच्या पाहायला मिळालेत. वादळी विस्फोटक षटकार त्यांनी मैदानावरती खेळलेत. आणि सँडी आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काय घडतायत तेही आपण प्रत्येकाला पाहिलेले. धपलकेवरती धावा 32-22. आता जतीनी परत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाटील नेटवर्कच्या माध्यमातून महत्वाची भूमिका ती सध्या बजावतात. एडिटरची भूमिका आपण त्यांना पाहू शकतायत. रन झाल्यात 32. 4 विकेट. शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. फुल टच बॉल. अमर जसे मैदानावरती आले आणि अमर यांच्या बॅट मधून चेंडू देखील निघून गेलाय सीमारेषेच्या पार पलीकडे. आणखीन एक गगनभेदी सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेल्या 4 ओव्हर नंतर धावफलकावरती आपण धाबा पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात. एकूण धाबा धावफलकावरती 38. 38 धाबा. 38. लॉस ऑफ 4 विकेट्स. पुढचा मॅच होईल पांजू स्पोर्ट्स पांजू आणि 311 संतोष भुवन. आपण रेडी राहा टॉस साठी. बरोबर या षटकानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीमचे कर्णधार आपण रेडी राहायचे आहेत. चला आणखीन एक खेळाडू आता 30 सेकंदाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्याचं कारण 24 मिनिटांच्या जवळपास 24 मिनिटं झालेले आहेत. तुम्हाला टायमिंग दिलं 20 मिनिटाचा, तुम्ही अधिकतम वेळ घालवलेला आहे. तर मग आता एक खेळाडू तुम्हाला 30 सेकंदाच्या आतमध्ये आणखीन घ्यावा लागणार आहेत.
या स्पर्धेच्या माध्यमातून नियमावली कडक आहेत, आधीच सांगितले गेलेत. आपले 12वे खेळाडू देखील आहेत, त्यांनी टायमिंग पाहिलेले आहेत. टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला बाकीच्या सर्व काही गोष्टी पाहायच्या आहेत. नुसतं क्रिकेट खेळून चालणार नाही, तर तुम्हाला बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. आणि प्रत्येक संघाचे 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तैनात आहेत. तेही पाहतात, तेही या गोष्टीची पडताळणी करतायत. पहिला बॉल थोडा बाहेरच्या दिशेने निघाला, चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताला गेलाय. मैदानावरतून यस, आता तिसऱ्या पंचांकडे अपील करण्यात आलं. तिसऱ्या पंचांकडे आता हे डिसिजन पेंडिंग आहेत. वाईट बॉल आहे की नाही आहेत, आता तिसरे पंच पाहतील. चला, आपल्या सर्व महिला भगिनी देखील दाखल होतात, त्यांचेही सहर्ष स्वागत आहे शिवनेरी चषक 2025च्या वतीनं. कारण शिवनेरी चषक म्हटलं तर इथे महिला भगिनींचा देखील खूप चांगला सपोर्ट राहिला आहे संपूर्ण शिवनेरी चषकाच्या आपल्या आयोजकांना. आणि त्या सध्या आपल्या मुख्य मंचावरती येत असताना आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवनेरी चषक 2025च्या वतीनं. थर्ड अंपायरकडे सध्या डिसिजन आहेत, डिसिजन पेंडिंग आहेत. मुन्ना सर आहेत, मुन्ना सर पाहतात, डिसिजन आपल्यापर्यंत कळवलं जाईल. गोलंदाज इथून दंडित केला, यानी की थ्रो गोलंदाज म्हणून त्यांना या स्पर्धेमध्ये गोलंदाजी नाही करता येणार. आणि बॉल फेअर बॉल आहेत, त्यामुळे आता पंचाने नो सांगितलेलं आहे. ओके, नो +2, एकूण 3 धावा आता नारंगी संघाच्या खास करून खात्यामध्ये ऍड होणार आहेत. आणि या 3 धावेने धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर मात्र जात असताना पाहायला मिळतात 41, 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून म्हटलं की या स्पर्धेमध्ये काही गोष्टी होऊ शकतात. 3 ओव्हरपर्यंत हा संपूर्ण सामना जो होता तो टेंबीपाडाच्या अगदी बाजूने होता, पण एका षटकाने संपूर्ण मॅचची दिशा मात्र बदलवून टाकलीत. आणि त्या षटकामध्ये 26 धावा टीम नारंगी संघाला त्या मॅचमध्ये घेऊन आलेले आहेत. आता हे शेवटचं षटक कशा प्रकारे असणार आहेत, भावेश निजाई मैदानावरती येत आहेत. पहिला बॉल फ्रीटचा बॉल, ओ शॉर्ट बॉल हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गौतम पाटील यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार 6. बॅक टू बॅक 3 षटकार आणि त्यानंतर केलेली आक्रमक पारी अमर आणि दुसऱ्या बाजूला गौतम पाटील यांची. रन 47, 47 धावा. पायावर बॉल आदळलाय, पंचांकडे दाद मागितले जात आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय, पंच मात्र घोषित करतात लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट. रन संख्या जर आपण पाहिलं तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 48, 48 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावण्यात आलेल्या आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहेत. गौतम पाटील 5 चेंडूमध्ये 8 धावा, अमर पाटील 1 चेंडूमध्ये 6 धावा. चांगली बॅटिंग अमर पाटील देखील मैदानावरती करतायत. चर्चा करण्यासारखं अगदी सत्र राहिलेत. थोडा वेगाने टाकलाय बॉल, त्याला देखील फटका मात्र चांगला एक्झिक्यूट केलाय. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेसाठी वळायचे आहेत, प्रयत्न चांगला पाहायला मिळालात. चांगली फेकी देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालीत. एक सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागलेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 49 धावा धावफलकावरती लगावण्यात आलेल्या आहेत. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. नारंगी वर्सेस टिंबीपाडा. पुढचा बॉल भावेशचा बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय. ज्या अपेक्षेमध्ये जायचं होतं खास करून बॅटर गौतम पाटील यांना, त्या अपेक्षेप्रमाणे मात्र नाही जाऊ शकले. आणि डॉट बॉलने संघाची धावसंख्या धावफलकावरती 49 धावा. चांगली आतापर्यंत खेळी राहिलेत मागच्या 3 खेळाडूंची, जिथून संदीप किनी सँडी, जिथून गौतम पाटील, अमर पाटील या खेळाडूंचे आपण विशेष कौतुक करण्यासारखं असणार आहेत. टॉससाठी कॅप्टन आमच्या दिशेने पोहोचतात. पांजू स्पोर्ट्स पांजू आणि 311 संतोष भुवन. दोन्ही टीम दरम्यान पुढच्या मॅचचा टॉस केला जाणार. काही क्षणामध्ये टॉस होईल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर
धावफलकावरती 50 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतं टीम एनसीसी नारंगी संघाच्या स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत चांगली खेळी गेलेली आहेत. 50 धावा 4 गडी बाद, 2 बॉल बाकी आहेत. भावेश तयार, वेगाने टाकलाय बॉल, तितक्याच वेगाने खेळलाय बॉल, चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. खेळाडू तैनात, फेकी चांगली केल्यात. एक कंप्लीट, दुसरी धोकादायक ठरू शकते आहेत, पण दुसरी धाव ज्या ठिकाणी कव्हर करण्यामध्ये थोडेसे विकेट किपर कमी पडताना पाहायला मिळाल्यात. तोपर्यंत 2 धावा घेण्यात आल्यात आणि 2 धावेने संघ धावसंख्या धावफलकावरती 52 52 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्यात. रात्रीच्या सत्रामधली चांगली धावसंख्या मी तरी म्हणेन. मागच्या मॅच मध्ये रन चेस झाला नाही तर टीम कोपरी संघाला. आता या मॅच मध्ये काय घडणार याची चर्चा असणार आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंच घोषित करतात. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकावरती धावा होतात 53 धावा 53. फटका दर्जेदार खेळलाय. पुन्हा चेंडू सीमारेषेच्या पार गेला. मिळता धावा 4 आणि या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 57 57 धावा झालेल्या आहेत. 58 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. सगळ्यांनी चांगला परफॉर्मन्स द्यायला पाहिजे. मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने धावा चेस केल्या गेला, बॅटिंग करत असताना धावा चेस करायच्या होत्या, तर काय चालू होतं मनामध्ये जेव्हा चेस करायचे होते तेव्हा? काय नाही, आमचे सलामीचे 2 फलंदाजवर विश्वास होता आणि त्यांनी करून दाखवले. या मॅचमध्ये सुद्धा तोच परफॉर्मन्स असेल? नक्कीच. ऑल द बेस्ट. अबाउट कॅप्टन्स टॉस सडीने जिंकला आहे 311 संतोष भुवन टीमने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये. नक्कीच टॉस पार पडले त्यांनी एक विनंती आहे, खेळाडू कक्ष तो खेळाडू कक्ष थोडा खाली करून द्या. तिथे टेंबीपाड्याच्या खेळाडूंना बसू द्या, ती विनंती असणार आहे. नारंगीचे आपले काही समर्थक आहेत त्यांना विनंती आहेत आपण बाजूला असलेला जिथे
पेव्हिलियन आहे त्या पेव्हिलियनमध्ये बसा किंवा समोर व्यासपीठ आहेत तिथे आपण येऊन बसला तरी चालेल, परंतु खेळाडू कक्ष आहेत तो खेळाडूंना आपण तिथे थोडं खाली करून द्यायची विनंती असणार आहे. चला पुढचा बस पुन्हा हार्दिकजी किनी जॉईन होतात कॉमेंट्री बॉक्समध्ये, आपण त्यांचं स्वागत करूयात. टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलं. हार्दिक एक गोष्ट मैदानावरती घडली होती मागच्या ज्यावेळी पहिली इनिंग पार पडली ना त्यावेळी 3 षटकामध्ये रन नाही आल्या होत्या. एकाच ओव्हरमध्ये रन आल्या, तिथून मॅच बदलला, तिथून संदीप किनीची पारी पाहिलीत, ते येणारे 3 षटकार पाहिलेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चांगली भूमिका टीम नारंगीची पाहायला मिळालीत. रन झाल्यात जिथे रन होत नव्हत्या तर रन मात्र नारंगीनं केलेत. आता डिपेंड त्यांना करायचे आहेत. दुसऱ्या बाजूला पाठीमागे जे काही घडलंय ते आता विसरायचं टेंबी पडाला. आता तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोचच्या मैदानावरती बॅटिंग करायची आहे आणि अशा प्रकारे बॅटिंग करण्यासाठी सिद्धेश आणि भावेश निजाई ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहेत. ही जोडी काय कारगिर साबित होईल का की टीम नारंगी जिथे आता रन त्यांनी बनवल्यात त्या धावसंख्येला मैदानावरती रोखण्याचा प्रयत्न करेल याची चर्चा होणार आहे. यस जरूर 58 धावांचा डिफेंड आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सिद्धेश आणि भावेश ही जोडी आपण पाहतोय आणि पहिले षटक हाताळणी केली तर गोलंदाजी मार्कवरती धीरजला आपण पाहतोय. या मॅचमध्ये त्याचा पॉझिटिव्ह अप्रोच खूप महत्त्वाचा असणार आहे. तो इथून त्याला दाखवून द्यावा लागणार आहे. पहिला बॉल इथून लोअर फुल टॉस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गुडघ्यावरती बॅलन्स बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये इथून कनेक्शन चांगलं नव्हतं. एकदा इथून मिळताना पाहायला मिळते लेग बाईसच्या रूपामध्ये नितीश कदम सर आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत मुन्ना पठाण सर. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक वन ऑफ द बेस्ट अंपायर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि पहिली धाव जी येताना पाहायला मिळाली लेग बाईसच्या रूपामध्ये पाहायला मिळाली आणि पहिला बॉल लोअर फुल टॉस चांगले व्हेरिएशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगवरती भावेश एक मोठं नाव भावेश आपल्याला पाहायला मिळते आणि एक अटॅकिंग बॅटर आहे त्याच्यासमोर धीरज. ही बॅटल कशा पद्धतीने असेल याकडे सुद्धा लक्ष वेधित असणार आहे. टार्गेट जे आपण पाहतोय 58 धावांचा डिफेंड आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. पुढचा बॉल या ओव्हरमधील फुल टॉस समोर लॉफ्टेड ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्रेट ड्राईव्ह आणि बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. फुल टॉस परंतु या बॉलवरती चांगला रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला कारण रायटी बॅटर होता. तुमच्या बाहेरचा बॉल चांगला चेस केला होता परंतु या बॉलला इथून रीड करता आला नाहीये. फॉलोइंग स्वीपचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. मागच्या बॉलवरती जो चौकार आला होता ना त्या चौकाराचं उत्तर या ठिकाणी या बॉलवरती दिले गेले. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 ओव्हरमध्ये. चौथा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. वेल फार कमी होता आणि तिथून माइंडसेट चेंज करायचा होता धीरजला आणि ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला गेला ना ॲट्स ऑफ यू. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता ठिकाणी जर शेवटचे 2 बॉल इथून आहेत. चौकार आला नो डाऊट परंतु त्यानंतर 2 डॉट बॉल सुद्धा खेळतोय बॅटर. मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या 3 ओव्हरमध्ये रन आल्या नव्हत्या परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने धावा येताना आपण पाहिल्या धावांचा अक्षरशः पाऊस त्या ठिकाणी पाडला होता. अजून एक चांगला बॉल सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 3 डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. रन बॉल सध्या इक्वेशन आपण पाहतोय जे स्क्रीनवरती 5 बॉलचा खेळ झालाय आणि 5 धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात ओव्हर द विकेट. स्विच हिट तो स्वीट हिट आहे आणि गॅपमध्ये बॉल क्लिअर करेल पॉइंट सीमारेषा पलीकडे. बॉल चाललाय 4 धावांकरिता चौकार. आदरणीय प्रमोदजी वासुदेव किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंदगडी पाड्यातील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयांचं डोनेशन आपण पाहतोय.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 9 वरती जाऊन पोहोचले विदाऊट लॉस्ट. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत निशाद. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक NCC चषक 2025 मध्ये आपण पाहिली, काय गोलंदाजी केली होती. कुशल नेतृत्वावरती या गोलंदाजाने बाईक मिळवली. निशादला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आणि या दोन बंधूंची जोडी सध्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती छाप सोडते. जय पाटील आणि निशाद पाटील. स्विच हिट पहिल्याच बॉलवरती इनफिल्ड वरून बॉलला क्लिअर केलाय. बॉल चाललाय थर्डमॅनला, दर्जेदार चौकार, 4 धावा. पहिल्याच बॉलवरती वेलकम टू ग्राउंड सांगितलंय गोलंदाज निशादला. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मध्ये बॉल क्लिअर करेल. पुन्हा एकदा 4 धावांकरिता चौकार. 2 बॉलवरती 2 चौकार निशाद पाटीलच्या अगेन्स्ट. ट्रॅक वरती हुक शॉट, व्हॉट अ शॉट, जबरदस्त बॉलला सरळ पाठवून दिलाय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला येतोय उत्तुंग षटकार. मध्ये नुकताच जॉईन झालेत ऑमी सर आणि ऑमी सर ज्या पद्धतीने बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे, जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक सध्या मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. भावेशच्या बॅट मधून टीमची टोटल 24. क्लास बॅटिंग सुरू आहे. 24 ऑन दी बोर्ड, 24 धावा झालेत धावफलकावर. 2 चौकार आपण पाहता सिद्धेशनं मारलेत. भावेशच्या बॅटमधनं 2 चौकार आलेत, 1 षटकार आला. म्हणजे खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, सध्या ही स्थिती सुरू आहे बॅटिंग टीमची. ज्या काही रन्स आलेत ना चौकार आणि षटकारामध्येच आलेत. अगदी छान उल्लेख तू केलास. आयुष्य असो की क्रिकेट, कमबॅक कसं करायचं की विरोधकांचा देखील टाळ्यांचा कडकडाट कानापर्यंत ऐकायला मिळाला पाहिजे. स्विच इट, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ दी मॅच, शॉट ऑफ दी नाईट. बॅटिंग मैदानावरती करते कोण त्याच्या नावाची दखल घेण्यास इकडे भाग पाडलं. आणि या षटकारानंतर ना आजच्या दिवसाच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये फलंदाज भावेश आपल्याला घेऊन गेला. जिकडे गुलशन भोईर बॅटिंग करत होता ना टीम पांजू स्पोर्ट्ससाठी, त्यांना देखील अशाच प्रकारे स्विचिटचा षटकार मारला होता आणि त्याची काहीशी आठवण कॉपी पेस्ट आपण म्हणूयात, हा षटकार फलंदाज भावेशनं ठोकलाय. करतोय का बॅटिंग करतोय या मॅच मध्ये ना. ग्रीन आणि येलो सध्या स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळते. ग्रीन आहे तिकडे 4 आहेत, दुसऱ्या बाजूला येलो तिकडे 6 आहेत आणि सलग मैदानावरती 2 मारलेत. तिसरा येईल का चर्चा त्याची सुरू झाली आहे. 58चं रनचेस, 58चं टार्गेट मोठं आहे या मॅच मध्ये, कारण 5 ओव्हरची मॅच, 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 58चं रनचेस करणं
या स्टेजला जिकडे कंडिशन्स क्लायमेटच्या आपण पाहिल्या ना, वातावरण अगदी शांत आहे आणि अशा शांत वातावरणाला जणू काही एखादी काडी पेटी लावावी आणि वातावरण क्षणात पेटावं, एखादा वणवा सुटावा. सध्या ती बॅटिंग मैदानावरती करतोय फलंदाज भावेश आणि सिद्धेश. शफल झाले, घुटना टेक और ये सिक्सर देख. सो सोनार की एक लोहार की, तो ये थी भावेश की. आणि क्या बॅटिंग करतोय भावेश, एक्स्ट्रॉर्डिनरी. बॅटिंग आवडली असेल सफाळेकर तर एकदा जोरदार टाळा होऊ द्या वसई विरार क्रिकेटमधून आलेल्या या मैदानावरती सुपर डुपर स्टार साठी. ग्रेट नॉक. असं प्रत्येक अड्डा गाजून ठेवलाय आमच्या वर्धांनी. सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील ना सोनारपाडा प्रचंड चर्चेत असणारं गाव आहे. त्याच दावणीचा 50-50चा कोहिनूर हिरा आहे वर्धान. सध्या धावफलकावरती आपण धावा इकडे पाहताय, हायलाइट सुरू आहेत. क्या बात आहे, काय टेलिकास्ट मैदानावरती करती आहे पाटील नेटवर्क लाईव्ह. अगदी असं म्हणावं लागेल ना, आपण अनुराग कपिलची तारीफ खूप केली आणि आता जतीन इतकंच सांगतोय, एक ही दिल है मैं बार बार जीतूंगा. जसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणाले ना, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. सध्या पाटील नेटवर्क देखील तितकंच सांगतंय, आम्ही गाजवणार, आम्हीच वाजवणार, आम्हीच ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट दाखवणार. आणि एक गोष्ट मला नुकतीच कळाली, प्रणय आणि अक्षय यांच्या घरी मगाशी आम्ही व्हिजिट केली. तिकडे केबल नेटवर्कवरती टुर्नामेंट लाईव्ह सुरू होती. म्हणजे कदाचित जर केबल नेटवर्कवरती लाईव्ह नसती तर ऑनलाईन व्ह्यूअरची संख्या अजून 3 ते 4,000 पटीने आरामात वाढली असती. कारण VT लाईनमध्ये फार मोठ्या प्रमाणात केबल नेटवर्कवरती देखील घराघरात ही स्पर्धा पाहिली जाते. आणि धावफलक स्कोरकार्डवरती 1 ने पुढे जातं आणि फायनली एक सिंगलनं स्कोर पुढे जात असताना टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते, जे जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 37. 37 धावा. आणि आता समीकरण बाकी आहे 17 चेंडू 21. नेक्स्ट मॅच टॉससाठी रेडी राहायचं आहे. टॉस झालाय, ओके थँक्यू दोन्ही टीम्स. आणि टॉस जिंकलाय जो इम्पॉर्टंट आहे. संतोष भुवन त्रिशिलवांना बॅटिंग घेतली आहे आणि जे पांजूला पाहिजे होतं ना, असं म्हणूया आता की ते त्यांच्या वाट्याला आलं. त्यांना दिलंय चेस आणि संतोष भुवन टीम करणाऱ्या बॅटिंग. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. म्हणजे टॉसचा फारसा फरक आहे ना दोन्ही टीमला पडलेला नाही आहे. जे ज्याला हवं होतं ना ते नेक्स्ट मॅचमध्ये मिळालं. बट या मॅचमध्ये ना आता कमबॅक गोलंदाज करतोय. 16 बॉल 21. आता बॉल चांगला हे होतं. ओव्हर नंबर 3 अगदी इकडे क्रिकेट चेंज होतं आणि या मॅचमध्ये देखील ते बदलताना आपण मैदानावरती पाहताय. लेग बाईटच्या स्वरूपात सिंगल आली आहे. समीकरण बदलत आहे हार्दिक. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 धावेची गरज आहे. 15 बॉल आणि 20 रनची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती नारंगीचा सुपरस्टार अर्थातच मयूर मांगिलेला आपण पाहतोय, ज्याच्या नावावरती याच सीझन मध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक नावावरती झाले. आणि या सीझन मध्ये ज्या पद्धतीने तो फॉर्म मध्ये त्याचा दर्जा त्याने दाखवलाय. 15 मध्ये 20 बनवू द्यायचे नाही आहेत, त्यासाठी तो संघर्ष मैदानामध्ये करतोय. आणि मागील 3 बॉलवरती त्याने फक्त 2 धावा खर्च केल्यात. आता हाच परफॉर्मन्स येणाऱ्या 3 बॉलवरती दाखवायचा आहे. NCC नारंगीचा फार जुना इतिहास आहे. अगदी मागच्या अनेक वर्ष हा संघ क्रिकेट खेळतोय, गाजवतोय. शनिदेव टेंबीपाडा त्यांच्या अगेन्स्ट मैदानावरती सध्या चांगलं क्रिकेट दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. कारण आता या चेसमध्ये ना ड्रायव्हिंग सीटवरती सध्या शनिदेव टेंबीपाडा आहे. नारंगीची चर्चा झाली ना, नारंगीचा आवाज या स्पर्धेमध्ये दुमदुमला. अतिशय सुंदर अगदी समालोचन या स्पर्धेमध्ये द लेजेंडरी व्हॉइस ऑफ नारंगी तुकाराम मांगेला सरांचा मी ऐकलं आणि खूप सुंदर साथ त्यांनी आम्हाला दिली. त्यांचं देखील स्वागत. जे नारंगी गावाचं भूषण आहे क्रिकेट विश्वाला, समालोचन क्षेत्राला मिळालेला एक कोहिनूर हिरा म्हणजे तुकाराम मांगेला सर, आपला हार्दिक स्वागत. अजून एक डॉट बॉल आला. आता मॅच बदलत चालली आहे, सामन्याचं चित्र बदलत चाललंय. मॅच मध्ये ट्विस्ट नाही ना तर प्रेक्षकांना मजा नाही, मॅच क्लोज नाही तर समालोचकांना मजा नाही. ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या जसं आता 1-2 फटके लागले ना थोडी कमी होईल, बट 1-2 डॉट बॉल आले वाढेल. चांगला बॉल आलाय, वाढेल आता ही संख्या ऑनलाईन प्रेक्षकांची.
कारण समीकरण मैदानावरती आता उरलंय. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू 19 धावेची या मैदानावरती गरज आहे. 13 बॉल 19 धावा. कुठे जाईल मॅच, येणारा बॉल सांगणार आहे. कारण समीकरण अगदी सोपं होतं. या ओव्हरमध्ये रन्स किती खर्च झालेत तर आपण पाहताय फक्त आणि फक्त 3. जिकडे समीकरण 18-22 होतं ना, आता ते 13-19 वरती आणलंय. आणि गोलंदाज मयूर सुंदर बॉलिंग करतोय. अजून एक डॉट बॉल. काय फरक पडतोय की 2 षटकांमध्ये काय घडलंय. आणि गोलंदाजीसाठी जसं मयूर आला तिसरा विकल्प म्हणून, कारण सुरुवातीला धीरज आणि निषाद दोघांची पिटाई कुटाई सगळं झालं होतं. आणि तदनंतर मयूरनं सांगितलं, ना हम गिरे ना नारंगी के उम्मीद के मीनार गिरे, मयूर के गेंदबाजी के सामने इस वक्त टीम शनिदेव टेंभीपाड़ा के बल्लेबाजों के सपने कुछ समय गिरते हुए नजर आए. आणि या मॅच मध्ये आहे ना, स्वप्नांच्या मागे तुम्हाला धावायचं आहे ना, तर स्वतःला फक्त इतकंच सांगा, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू डेफिनेटली. आयुष्यात त्या स्वप्नांचा पाठलाग कधीही सोडू नका जी तुम्हाला नेहमी हवीशी वाटतात. आणि मॅच आहे ना आता प्रत्येकाला आवडणारी आहे. हा सामना आता क्लोज जाणारा, ही मॅच आहे ना आता काही धगधग वाढवणार आहे. अर्थातच हा सामना पैसा वसूल आहे. ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आहे जय. कोणत्या दृष्टिकोनानं मयूरच्या गोलंदाजीचं विश्लेषण हार्दिक तू करशील? त्याच्याकडे जो आत्मविश्वास आपण पाहिला मागच्या ओव्हरमध्ये, मागच्या 2 ओव्हरमध्ये काय घडलंय ते त्याला माहीत होतं. त्यामुळे या ओव्हरमध्ये कमबॅक करणं फार गरजेचं होतं. आणि जे प्रेशर होतं ते प्रेशर त्यांनी इथून पूर्णपणे हटवण्याचा प्रयत्न केला. 12 मध्ये 19ची गरज आहे. कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जिनके पास खटखटाने की ताकद होती है. इथून यशाचा प्रवास की दुःखाचा डोंगर. 12 बॉल 19. क्या बात आहे. आता हार्दिक देखील फार सुंदर शायरी करू लागलाय. वन लाइनर मोटिवेशन कॉट्स ऐकवू लागलाय आणि त्याचा परिणाम मैदानावरती घडलाय. जी टीम अडचणीत होती ना एनसीसी नारंगी, आता त्या टीमनं शंखनाद संघर्षाचा फुंकलाय. हम भी नहीं है किसी से कम, चलो आज देखे जरा किसमें कितना है दम. फलंदाज बाद धक्का लागलाय मैदानावरती. अजून एक टीम शनिदेव टेंभीपाडाला. थँक्यू डीजे. अहो शेटलला दिवसानं झाली या भेट. हे सॉन्ग तुम्ही ऐकत होतात, बट इथे जे प्रेक्षक उपस्थित आहेत ना मैदानावरती ते इतकंच म्हणतील, आता ही मॅच झाली आहे ग्रेट. मजा येईल या मॅचला. आणि अतिशय चांगला सामना रंगताना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल मैदानावरती बाकी आहेत. इथनं आपण पाहता 11 आणि रन्स बाकी आहेत 19. एक कॅश प्राइज जयला आलाय 3 विकेटसाठी. बंधू पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. ही एक ऊर्जा दिली गेली, प्रोत्साहन इथून दिलं गेलंय. आणि जयचा जर विचार केला ना, फ्युचर इज व्हेरी ब्राईट. 11 बॉल 19. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे ऑफिशियल अंपायर्स कडनं. ऑफिशियल अंपायर्स टीमने एक मेसेज पोहोचवलाय. न्यू बॅटर ज्यावेळी तुम्ही मैदानावरती जाता 1 मिनिटाच्या आतमध्ये जायला हवं न्यू बॅटर. अन्यथा ऑनफिल्ड अंपायर समोर जर फिल्डिंग टीमनं अपील केलं तर तिथे तुम्हाला बाद ऑनफिल्ड अंपायर्सच्या माध्यमातून घोषित केलं जाऊ शकतं. या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. मैदानावरती घडलंय काय, डायरेक्ट हिट. आणि आता नारंगी काय सांगते माहितीये का, आपल्या टीमला धोका आहे ना तर बिंदास ठोका. आणि आता मोका तयार झालाय तो म्हणजे सध्या टीम एनसीसी नारंगीकडे. संधी आहे ना आयुष्यात प्रत्येकाकडे असतं. जो संधीचं सोनं करतो ना तो विजेता बनतो. सकाळी अगदी आपण चहा घेतला, त्यामध्ये जर हातामध्ये बिस्किट घेतलं, थोडासा वेळ जास्त लागला ना त्या बिस्किट खाण्याची मजा निसटून जाते. कारण ते बिस्किट पूर्ण चहाच्या ग्लासमध्ये जातं. चहाची मजा पण जाते, बिस्किट खाण्याची मजा पण जाते. कारण काय, ती वेळ आपण घालवली असते. त्यामुळे वेळेची किंमत आहे ना, वर्तमानपत्राला जशी माहिती असते तशी माणसाच्या आयुष्यामध्ये अगदी माणसाला देखील माहिती असते. कारण वेळेमध्ये कधी नाती जातात, वेळेमुळे कधी आयुष्यामध्ये अनेक साऱ्या गोष्टी मिळणाऱ्या निसटून जातात. त्यामुळे किंमत वेळेची आहे. किस्मत मौका देतीये, मेहनत चौका देतीये. आणि या मॅच मध्ये ती मेहनत करून सामन्यामध्ये परत आलाय एनसीसी नारंगीचा संघ. आणि आता नारंगी देखील मैदानावरती म्हणेल टेंभीपाडाला, नारंगी नाम सुनकर फ्लॉवर समजे थे क्या. फायर 2 ओव्हर 35. तदनंतर रन्स येत नाहीयेत.
आता येतील नाही, शफल झाले. अर्ध्या विकेटवरती पडला. संधी बॅटरला जरूर होती, फाईन लेगला हुक करायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. एक धाव मिळेल लेग बाईटच्या स्वरूपात. धावफलक 1 ने पुढे जात आहे आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 40. टार्गेट मैदानावरती 58चं. मॅच ऑन कम्प्लिटली बॅलन्स आहे. 9 चेंडू 18, 3 बॉल मध्ये कमीत कमी 6 रन पाहिजेत बॅटिंग टीमला. आणि हा स्विच हिट सोडलाय. शफल झाल्यानंतर तुम्ही सोडाल तर रिझल्ट अगदी तोच आहे. आणि आता व्हाईट बॉल साठी डीआरएस घेतलाय. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर देखील सांगतोय डीआरएस घ्यायचा. कदाचित तिकडे थोडीशी ना डीआरएस घेताना घाई केली आहे टीम टेंबीपाडानं. फर्स्ट एड झालाय संघ असं म्हणायला हरकत नाहीये, जो नजारा सध्या ऑन स्क्रीन आपल्या समोर दिसतोय. चला पाहूया, डिसिजन तर घेतला. डीआरएस जावं लागेल टेक्निकल टीम कडे. काय निर्णय येतोय पाहू आपण. बट सध्या मैदानावरती प्रेक्षकांचं काहीच, फक्त इतकंच. आणि हा फेअर बॉल आहे. 8 चेंडू आता 18 रनची गरज आहे. आपण म्हणालो ना सध्या टेन्शन वाढलंय बॅटिंग करणाऱ्या टेंबीपाडा टीमचं. त्यामुळे कदाचित हा व्हाईट बॉल मिळाला तर त्या आशेवरती कुठेतरी, आशेच्या झोपाळ्यावरती एक झेप छोटीशी घ्यायची होती. बट नशीब इतकं खराब होतं की झोपाळ्याची एका बाजूची दोरी तुटलेली होती. टायमर ऑन आहे. 2 बॉल नंतर नक्कीच आपण सांगू. 8 चेंडू 18 धावा. व्हॉट अ कमबॅक बाय टीम. नारंगी आता फटका आलाय. ज्या 6 रनची चर्चा आपण करत होतो ना, तो 6 एकाच फटक्यात आलाय. आणि आता फलंदाजी करणारा शनिदेव टेंबीपाडा आणि स्ट्रायकर बॅटर तुम्ही मैदानावरती पाहताय, ज्यानं षटकार लगावलाय तो इतकंच सांगतोय, आकाश आपली एक फाईट, वातावरण एकदम टाईट. मॅचला मजा येईल. आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 7 बॉल बाकी आहेत. 12 रनची गरज आहे. 7 चेंडू 12 धावा. मॅच जिंकणार कोण, त्याचं उत्तर मैदानावरती हा बॉल देखील देईल आणि शेवटपर्यंत जाईल ही मॅच. त्यामुळे आता जर रात्रीचं डिनर घेतलं असेल ना, थोडंसं बाजूला ठेवा. 7 बॉल थांबा. हा सामना तुमची भूक भागवेल. बॉल तयार आहे. लेफ्ट ओव्हर दी विकेट. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. आणि आता शनिदेव टेंबीपाडामध्ये ना सगळ्यांना जेवण पोटभर मिळेल. कारण आता धावेंची जी भूक भागवायची होती ना, ती टेंबीपाडाच्या फलंदाजानं पूर्ण केली आहे. सलगचे मारलेत लगातार 2 षटकार. 8 बॉल 18 होती मॅच आणि आता येऊन थांबली आहे हार्दिक. 6 बॉल 6. काय म्हणशील आकाशच्या बॅटिंग बद्दल. आप बस उम्मीद जगाए रखना, आज हंसने वाला कल तालियां बजाएगा. काय 2 स्ट्रोक केले जबरदस्त. आणि या 2 षटकाराने पूर्णपणे मोमेंटम आपल्या बाजूने झुकवला. आता 6 बॉल 6 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती नारंगीचा सुपरस्टार आहे, तर इथून इन ऍक्शन मध्ये ना फार गरजेचं आहे. कारण दुसऱ्या बाजूला बॅटर फार ऍक्शन मध्ये आहेत. 2 मिनिटं अंपायर्स एक्स्ट्रा घेतली आहे. टाइम फिनिश झालाय. 22 मिनिटं वापरली आहेत. त्यामुळे 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. फिल्डिंग टीम म्हणाल आम्हाला काय फरक पडतो, अशाही 6 बॉल 6 थांबवायच्यात. असंही आम्हाला अटॅकिंग फील्ड सेटअप करायचा आहे. आणि इकडे त्या अटॅकिंग फील्ड सेटअप सोबत आहे ना एक चांगला बॉलर देखील पाहिजे. कारण म्हटलं जातं ना, संगीत सुनकर कभी ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर कभी भगवान नहीं मिलता. इसलिए लोग आज भी पूछते हैं उस पत्थर को, इंसानों की दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता. या मॅच मध्ये विजयाची पतंग जी सध्या शनिदेव टेंबीपाडाची आहे ती कोण कापेल, तो गोलंदाज मैदानावरती शोधायचा. या टीमचं नाव आहे ना शनिदेव टेंबीपाडा. जर तुम्ही शनिदेवाला मानता तर अनेक जण शनिवारी शनिदेवाची पूजा करतात. का तर आयुष्यातला शनी निघून जावा. बट आकाश आहे ना शनिदेवासारखा पाठी लागलाय टीम एनसीसी नारंगीच्या. 6 बॉल 6 रनची गरज आहे. आणि आता हा शनी भागवायचा आहे तर त्याला स्ट्राईक पासून दूर ठेवायचा आहे. फलंदाज ऑन स्ट्राईक विनीत सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. रन बॉल 6 चेंडू 6. 5वं पर्व सुपर ओव्हर अजून नाही आहे. आज येईल का त्याची चाहूल मैदानावरती लागली आहे. जिंकेल कोण, टेंबीपाडा की नारंगी. पहिला बॉल फुल टॉस. कदाचित अंपायरचा इशारा येईल थोड्या वेळानंतर. यस, डीआरएस अंपायर्स कॉल. आणि 1 रन कंप्लीट झाली आहे. 1+1 येईल का ते पाहायचं. अंपायर्स कॉल आहे बिमरसाठी. आणि कदाचित या बॉलवरती खूप काही गमावलंय, ते म्हणजेच टीम नारंगीनं. कारण 1 रन एक्स्ट्रा तर खर्च झालेलीच आहे. जर नो बॉल आला तर 1+1. त्यामुळे हा नो बॉल नाही आला ना तर मॅच चांगली राहील. 5 बॉल 5 रन बाकी राहतील. पाहूयात काय घडलंय. थर्ड अंपायर्स तिकडे चेक करतात. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि हा फेअर बॉल आहे. चला मॅच बॅलन्स, मॅच जिवंत आहे.
5 चेंडू आणि 5 धावा. 5 बॉल आणि 5 धावांची गरज. एक अतिशय महत्वाचा सामना. गॅप मध्ये बॉल जाईल का पाहायचा. वॉर्ड ऑफ फील्ड काय चेंडू स्टॉप केला होता. फिल्डिंग फार इम्पॉर्टंट आहे आणि इथून धावा रोखायच्या आहेत, त्यामुळे फिल्डिंग मध्ये एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. आता 4 बॉल आणि 4 रनची गरज. त्यांना फिल्डिंग सोबत आहे ना टीमची स्वप्न जिवंत ठेवलेत. बॉल शिल्लक 4, रन बाकी 4, क्लोज इन्काउंटर सुरू आहे. रन बॉल 4 चेंडू 4. नारंगी की टेंबीपाडा. इथे फटका चांगला. मॅच फिनिश. चाललाय बॉल डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि हा आलाय चौकार. जिंकलाय सामना शनिदेव टेंबीपाडा. खेळाडूं व्यतिरिक्त आतमध्ये दुसरं कोणीच जाणार नाही आणि आतमध्ये तुम्ही जाल, शेकहँड करा दोन्ही टीम सोबत. नेक्स्ट मॅच लगेचच सुरू होतीये. टीम 311 संतोष भुवन बॅटिंग ओपनिंग पेअर लगेच मैदानावरती पाठवा आणि टीम रिक्वेस्ट पांजू स्पोर्ट्स आपण फिल्डिंग साठी त्वरित उतरायचं. वॉट अ मॅच, वॉट अ ग्रेट मॅच. या जा तुम्ही जायचं आतमध्ये. ग्रेट 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 बॅटिंग. अंडर प्रेशर आहे ना दोन्ही फलंदाजांनी सामना खेचून आणला. कुठेतरी फसला होता संघ टेंबीपाडाचा. 8 बॉल 18 वरती होती मॅच.